हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट। श्री साईनाथ हीरो। दिल धीरे धीरे धड़के आज होने को है आगाज, सफर पर चलने का बढ़ने का इतना है हौसला, मिटना फासला, मंजिल ने मिल ही जाना है। मैं हीरो। हर हिंदुस्तानी में एक हीरो है और आज इस देश की धड़कन का एक नया नाम है हीरो। अचलपूर तालुक्यातील सावडी दातुरा या गावात आपण आहोत। अमरावती आणि अचलपूर या तालुक्यात स्मार्ट गाव म्हणून या गावाची वाटचाल सुरू आहे। 2900 लोकसंख्या असणाऱ्या या सावडी गावात अनेक सुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत। ग्रामपंचायतीची इमारत असेल, अंगणवाडी असेल किंवा नागरिकांच्या सुविधेसाठी नागरी सुविधा केंद्र असेल, सोबतच प्रत्येक घरी शौचालय असेल, अशा विविध सुविधा या ठिकाणी ग्रामपंचायतचे 5वी पास सरपंच मनोहर बहुराशी आणि त्यांच्या संचालक मंडळांनी केली आहे। एखाद्या गावाच्या विकासासाठी शिक्षणच हे महत्त्वाचं नाही। कमी शिकलेले असलेले मनोहर बहुराशी हे विविध कार्यातील निपुण आहेत। अनेक कामांचे ते जाणकार आहेत। वेळ प्रसंगी गाव विकासासाठी कुठलेही काम करण्याची त्यांना लज्जा वाटत नाही। फक्त गाव हित हेच त्यांचा मुख्य उद्देश आहे। 2017 मध्ये थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच मनोहर बहुराशी या ग्रामपंचायतीचे नेतृत्व करत आहेत। एकंदरीत आपण पाहतो की परतवाडा शहराला लागून असणारी सावडी ही ग्रामपंचायत कुठल्या कुठल्या विकास योजनांना गतिमान करताय त्याची माहिती आपण थेट सरपंचाकडून जाणून घेऊया। यहाँ 14 आयुक्त के काम में से जो निधि प्राप्त हुई है, 14 आयुक्त के मिले। यहाँ सावली ग्राम विकास केंद्र के अंदर यहाँ 12 से 13 लाख रुपए तक के समझे 13 लाख रुपए के रोड बने हुए हैं। 6 लाख रुपए नाली की नवीन नाली उसमें तैयार करी है। 2.5 लाख रुपए जूनी दुरुस्ती की नाली दुरुस्ती के अंदर में डाले गए हैं। और वृक्ष लागवड के 1000 झाड़ लगाए थे, आज 1000 झाड़ हमारे 100% कायम है। और झाड़ों की रूपरेखा कोई भी देखेगा तो आज झाड़ों को सिर्फ 14 महीने की अवधि बीती है, लेकिन कोई भी कारागिर लाएंगे तो उसमें 5 साल के झाड़ है, ऐसा उसका उद्योग। कोई भी उसको 1 साल भरे के 2 साल के दे। क्वालिटी एकदम बढ़िया है। सब गांव के और मेरे सब संचालक जो है कार्य करते हैं, इनके सहयोग से, गांव के सहयोग से मैं हर काम में सफल होते जा रहा हूं। कोई अडथळा निर्माण नहीं है। अचलपूर तालुक्यात सावडी दातुरा हे गाव म्हणजे राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जातं। जिल्हा परिषदचे सदस्य याच गावचे, पंचायत समितीच्या सभापती याच गावच्या। हे गाव राजकारणात अग्रणी असलं तरी गाव विकासासाठी मात्र या ठिकाणी एकत्र येतं। अचलपूर पंचायत समिती देणाऱ्या या सावडी दातुरा या गावात विविध योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्या आहेत। सरपंच म्हटलं की कधी सरपंच मिळेल आणि कोणाकडून दाखला घ्यायचा अशा अनेक अडचणी गावकऱ्यांना सामोरे जावे लागते। सरपंच शहरात आणि गावातील नागरिकांना मात्र त्या सरपंचालाच पाहण्यासाठी वेळ खर्ची घालावा लागतो। मात्र सावडी दातुऱ्याचे सरपंच सकाळ झाली की सकाळी 8:30 वाजल्यापासून तर रात्री सायंकाळी 7 वाजेपर्यंत या कार्यालयात उपलब्ध असतात। काही ग्रामपंचायतीचे कुठे कामकाज चालू असेल तर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य त्या कामावर हजर राहून आवश्यक ती कामाची क्वालिटी आहे किंवा नाही त्याकडेही लक्ष दिले जातं। हे गाव या गावात कुठलेही रस्त्यावर हगणदारी दिसणार नाही। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सावडी दातुरा हे गाव 100% हगणदारी मुक्त झाल्याची माहिती सरपंच देतात। या ठिकाणी स्वच्छतेवर भर आहे। गावातून निघणारं सांडपाणी ही उपयोगात कसं आणावं याचं नियोजनही ग्रामपंचायतीने केले आहे।
ठिकठिकाणी शोष खड्डे करून गावातलं पाणी गावातच कसं मुरणार याचं प्राधान्य या ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. निसर्ग आणि मानवीय आवश्यकता असा ताळमेळ या ग्रामपंचायतीच्या वतीने अत्यंत उत्कृष्टरित्या इथे करण्यात आल्याचं दिसत आहे. सोबतच सावडी ग्रामपंचायतीचा वर्षाला 12 लाखाचा कर वसुली केल्या जातं. कर म्हटलं की अनेक अडचणी प्रशासनाच्या समोर येतात. अनेकांना कराचा भरणा करण्याकरता नागरिकांकडून अनेक कारणं सांगितल्या जातात. मात्र 100% कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीचे कसे नियोजन आहे याची माहिती थेट आपण सरपंचाकडून घेऊया. अगदी शॉर्टकट मध्ये सांगा आम्ही कसं करू. हर जगह जब टैक्स मांगने के लिए वसूली को जाते हैं तो कोई भी अपनी मजबूरी बताता है, लेकिन टैक्स तो भरना पड़ता है. टैक्स के माध्यम में ही सबसे बड़ा श्रेय जो है तो वो ग्राम पंचायत टैक्स है, और टैक्स कभी माफ नहीं होता. लेकिन ग्रामीण भाग में के कुछ लोगों की ऐसी मति है कि टैक्स नहीं भरे तो अगले साल भरेंगे. फिर भी हम सब सदस्य मिलके, अब ये उनकी मुहिम ऐसी है कि हम कभी गांव में निकले तो ज़्यादा से ज़्यादा 2 या 3 बार जाने के बाद में हर व्यक्ति अपना टैक्स भरते हैं. हमको टैक्स भरने के लिए भी कोई ऐसी तकलीफ नहीं है. गावकऱ्याकडून येणारा घर टॅक्स हाच गाव विकासासाठी महत्वाचा ठरू शकतो. अर्थातच त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांसोबत गावकऱ्यांची सकारात्मक प्रवृत्ती निश्चितच विकासासाठी महत्वपूर्ण ठरत आहे. कुठल्याही गावाचा विकास आणि त्या गावातील प्रत्येक कामे अत्यंत महत्वाची असतात. या ठिकाणी शोष खड्डे करण्यात आले आहेत. हगणदारी मुक्त गाव आहे. ठिकठिकाणी कचरा कुंडी आहेत. प्रत्येक घरात कचरा कुंडी ठेवलेल्या आहेत आणि अशा विविध कामांना प्राधान्य देणारी ही ग्रामपंचायत सावडी दातुरा विविध कामे करत असताना स्वच्छतेकडे विशेष लक्ष केंद्रित करत आहे. शिक्षणाची सोय म्हणजे 1 ते 7वी पर्यंत या ठिकाणी शाळा आहेत. रस्त्यात गावात पिविंग ब्लॉक अशा विविध सुविधा या ठिकाणी करण्यात आल्या असून नागरिकांचा घरगुती वापरण्यात येणाऱ्या गोबर गॅसची सुविधा सुद्धा अनेकांच्या घरी आहेत. अशा अनेक सुविधा असतील त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केल्या जात असताना आणखीन या गावात येणाऱ्या प्रत्येकावर आपली नजर राहावी याकरता सीसीटीव्ही कॅमेराची सुविधा या ठिकाणी करण्यात आली आहे. एकंदरीत वृक्षारोपणाच्या अनुषंगाने काय किती झाडं आहेत आणि कुठल्या प्रजातीचे झाडं आहेत आणि यावर काय ते वाचवण्यासाठी काय नियोजन केलं जातं त्याची माहिती आपण घेऊ. वृक्ष लागवड करने के लिए 17-18 के भी वृक्ष लागवड है, उसके पहले के भी है, और 18-19 में कुछ लागवड हुई वाली वृक्ष की वो भी कायम है. 19-20 में हमने 1000 झाड़ के वृक्ष लागवड लगाए हैं. तो शासन के आदेश अनुसार, क्योंकि कुछ उसके हमको मार्गदर्शन मिला है कि शासन का नियम है कि 2 बाय 2 का गड्ढा झाड़ लगाना चाहिए खुद के. तो समस्या को देख के हमने मजदूर तो नहीं लगाए, लेकिन जीसीबी से 2 बाय 2.5 का गड्ढा हो ऐसा बड़ा गड्ढा खुद के उसके अंदर लगाए. उसके अंदर में 60 से 70 टाली नदी पात्र है, रोड़ी बजरी के अंदर में सब वृक्ष लागवड लगी वाली है. उसमें मट्टी नहीं है. 70 से 80 टाली मट्टी सिर्फ ये ट्रैक्टर टाली वालों ने सिर्फ डीजल का पैसा लिए मेरे से, और सिर्फ कर्मचारियों ने फराल पानी करे. उन्होंने मेरे को श्रम दान के अंदर में 70 से 80 टाली मट्टी ये गाँव करे उन्होंने मेरे को पूरी मदद के संगात में मेरे वृक्ष लागवड के लिए दिए है. वो क्वालिटी के अंदर में वो मट्टी भर के जब 2 बाय 2.5 के गड्ढे में मैंने जब वृक्ष लागवड करा तो आज वो शासन का नियम जो है आज मेरे ख्याल में आ रहा है कि जो छोटे गड्ढे में झाड़ लगता था वो जैसा का वैसा ही है. 12 महीने में 1-1.5 फुट भी नहीं बढ़ा. लेकिन ये 2.5 फुट के गड्ढे के अंदर में जो वृक्ष लागवड किया हूँ वो झाड़ आज 7 फुट से तो 15 फुट तक उसकी हाइट हो चुकी है. कितने यानी 14 महीने के अंदर में इतनी हाइट हो चुकी है. उसको पालन पोषण करने के लिए खाद DAP का खाद 3 बार दिया हूँ. उसके बाद में झाड़ों पर जो फुहारनी होती है, कोई रोग आया है तो उसके लिए फुहारने के औषधि में भी 7 फुहारे मेरे हो चुके हैं. और झाड़ वृक्ष लागवड को जिंदा रखने के लिए पीपे से नहीं, स्प्रिंकल लगा के उनको पेट भर पानी वृक्ष को मिलना चाहिए. इसलिए उनकी जो क्वालिटी है वो एकदम 100% क्लियर है. वृक्षारोपण योजनेत अनेक खड्डे प्रशासकीय आणि ग्रामपंचायतीच्या मिलीभगतीने अचलपूर तालुक्यात विविध ठिकाणी
केल्या गेल्याचं आपण पाहतो. मात्र येथे उत्कृष्ट खड्डे श्रमदानातून करून वृक्ष लागवडीचा उपक्रम अत्यंत योग्य पद्धतीने करण्यात आला आहे. माझ्यासोबत या गावाचे नागरिक कथे आहेत. अमोल कथे माझ्यासोबत आहे. नेमका त्यांच्या काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊ. आम्ही 2019-20 मध्ये 1000 झाडाची लागवड केली होती. त्या झाडात आपण आता प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत आपण पाहतो मागं भ्रष्टाचारी भरपूर झाला होता. त्या भ्रष्टाचारात आपल्याला झाडच जिवंत भेटले नव्हते. परंतु आमच्या ग्रामपंचायत अंतर्गत तुम्ही गेले, तुम्ही आमची लागवड वगैरे पाहिली तर तुम्हाला 100% झाडं जिवंत भेटतील. आणि तिच्यात आमचे रेग्युलर बिलकुल 5 माणसं आपले मस्टरवर निघत आहे आणि ते रेग्युलर काम करतात तिथं. आणि फवारणी वगैरे खत वगैरे ते सगळं ते करतात तिथं. तर आता सरपंच साहेबांनी आणि अमोल कथे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व लोकांच्या सहकार्यानं आज ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही गाव विकासाकडे जात आहोत. आणि निश्चितच 19-20 मध्ये जे लागवड केलेली आहे सरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 2x2चे गड्डे श्रमदानातून करून आम्ही ते आज जर आपण ते झाडं नक्कीच पाहिले तर ते तुम्हाला 2 या 3 वर्षाचे वाटतील. त्यात काही वावगं नाही आहे. आणि सर्व गावाच्या सहकार्यानं आमची ग्रामपंचायतचे सर्व बॉडी, सरपंच साहेब, सर्व आमचे आजी माजी पदाधिकारी, आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांचे सहकार्य आहे, पंचायत समिती सभापती आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही आता स्मार्ट विलेजमध्ये भाग घेतलेला आहे. आणि निश्चितपणे आम्ही त्याचे जे मार्क आहेत किंवा त्यांना लागलेल्या सर्व गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्याचे प्रयत्न. ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात शासनाकडून मगरा रोह्यो योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. मात्र या निधीचं योग्य नियोजन केलं तर कशा पद्धतीनं एक सकारात्मक बाग निर्माण होऊ शकतं याचं नियोजन सावडी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी केलं आहे. अनेक ठिकाणी झाड जगवावे कसे असा प्रश्न निर्माण होत असताना या ठिकाणी चक्क भाजीपाला तयारच करण्यात आलेला आहे. या भाजीपाला बगीच्यामध्ये एकंदरीत मिरची, बरबटी, वांगे, त्याचप्रमाणे पौष्टिक अशा अनेक भाजीपाला या ठिकाणी तयार करण्यात आला आहे. नेमका या भाजीपाल्याचा ग्रामपंचायत करते तरी काय हे आपण जाणून घेऊ. आज ये मनरेगा योजना अंतर्गत जो वृक्ष लागवड़ के शासन ने हमें जो अनुदान दिया है, सहायता की है, इसके अंदर जो हमने फलबाग जो लगाया है, झाड़ तो फलबाग के है लेकिन उसके अंदर में जो भाजीपाला का उद्योग जो लगाया है इसमें मिर्ची है, टमाटे है, चौला है, भिंडी है, वांगे है, तुअर है. ऐसे पौष्टिक आहार के मिर्ची में जैसे यह है कि पौष्टिक आहार से समार समेत इसके अंदर में हमने लागवड़ किया है. और इसका उपयोग जो है ये ग्राम पंचायत माध्यम से जो आंगनवाड़ी के सेविका है, आंगनवाड़ी केंद्र है, इनको इसमें से पुरौठा करते हैं. और गांव में के कुछ गरीब लोग जो होते हैं उनके भी सहायता के लिए यहाँ से उनको कोई बिना मूल्य उनको देते हैं. बाकी का जो माल है जो बचा हुआ रहता है वो मार्केट में ज़्यादा है इसलिए मार्केट में भेजते हैं. और उसका जो उपयोग होता है वो भी हम ग्राम पंचायत माध्यम के अंदर में जमा कर उसका भी सदुपयोग करके फंड में पैसा जमा करते हैं. ऐसा जो खर्चा है वो भाजी पाले के ऊपर हम थोड़ा बहुत खर्चा होता है लेकिन उसमें से कुछ निकलता भी है और गांव को भी सहारा होता है. और आंगनवाड़ी के जो बच्चे लोग हैं ये सब हमारे इस मनरेगा योजना अंतर्गत जो वृक्ष लागवड लगाई है इसके अंदर में ये बाग लगा हुआ है. इसमें से हम सदुपयोग द्वारा उन आंगनवाड़ी बच्चों का सेवा करते हैं. गाव विकासाकडे नेतांना अनेक मतभेद असले तरी एक वैचारिक विकासाच्या अनुषंगाने एकत्र मूठ बांधणे अत्यंत गरजेचं आहे. नेमकं हेच या गावात पाहायला मिळतं. गावात प्रवेश करताच दोन्ही दुतर्फा असणारी हिरवी झाडं या गावाच्या संपन्नतेचं एक वैभव या ठिकाणी प्रामुख्यानं प्रतीत करतं. सोबतच गावातील सांडपाणी वाहणारं सांडपाणी सोस खड्ड्यांच्या माध्यमातून त्याचे कशा पद्धतीने त्याचा निचरा केला जातो याचं नियोजन या ग्रामपंचायतीचं आहे. सोबतच गावात शुद्ध पाणी देण्यासाठी RO फिल्टर ही व्यवस्था करण्यात आली आहे. वीज दिवे ठिकठिकाणी सोलरच्या माध्यमातून लावले आले आहे. कमीत कमी विजेचा वापर करत नागरिकांना कशी सुविधा देता येईल असाच प्रयत्न या गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. भविष्यात ह्या अचलपूर तालुक्यातील हे गाव सावडी दातुरा स्मार्ट गाव म्हणून निश्चितच संबोधल्या जाईल. एकदा तरी सावडी ग्रामपंचायतीला भेट देऊन येथील कामकाजाची माहिती जाणून घ्या. सानुकांसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह.